केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, कोथळी गावामधील यात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार, रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार। घडलेला प्रकार दुर्दैवी, टवाळखोरांना धाक राहिलेला नाही। केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेडछाड काढली जाते तर सामान्य मुलींचं काय, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 3/3/2025 को राजीनामा होगा, #करुणा धनंजय मुंडे। करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चांना उधाण। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार। करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंच्या वरदहस्तानेच सगळं चाललं होतं, मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही झाल्यास त्यांना बडतर्फ करा, अंजली दमानी यांची मागणी। वाल्मिक कराड कैदेमध्ये असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद, जेलमधील महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद, कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून समोर। धाक न राहिल्यास कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवा करा, वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेल्या सूचना, सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख। वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख, मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओही सीआयडीच्या हाती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी, हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार, विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम खटला लढणार। एकनाथ शिंदेंकडून शहांची भेट घेत फडणवीसांची तक्रार, सामनातून दावा, तर सीएम व्हायचं असल्यास तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा असं शहांनी शिंदेंना सांगितल्याचाही दावा। दोघांमधील कथित संवादही रोखठोकमधून प्रसिद्ध। अमित शहा आणि शिंदेंमधला संवाद खरा, दोघांमधील संवादाबद्दल फडणवीसांनाही माहिती, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य नशेमध्ये केलेलं, आपली शिवसेना लोकांच्या दारामध्ये जाऊन लिलाव केलाय, त्यांनी आमच्यावर बोलूच रे, मंत्री संजय शिरसाटांची राऊतांवर टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंची शिवसेना, आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करणार महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात।